बंद खडके कोचिंग क्लासेस नांदेड. स्टँडर्ड 10th अल्जेब्रा चॅप्टर 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. प्रॅक्टिस सेट 1.1 पार्ट 2. विद्यार्थ्यांनो, बंद खडके कोचिंग क्लासेस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. लास्ट सेशन मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधला सेकंड क्वेश्चन सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन याच्यामधले 3 एक्झाम्पल्स पाहिले होते. आज याच क्वेश्चनला आपण कंटिन्यू करणार. त्याच्यामधला सॉल्व करणार क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये दिलेला पहिला इक्वेशन आहे 5m 3n 19. त्याला कन्सिडर करू आपण इक्वेशन 1. सेकंड आहे m 6n -7. इट इज इक्वेशन नंबर 2. आता सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करताना जे व्हेरिएबल्स आहे याच्यामध्ये व्हेरिएबल्स आहे m आणि n. तर दोघांपैकी कोणत्याही एकाचा कोएफिशिएंट इक्वल असला पाहिजे. तर पहिल्या इक्वेशन मध्ये m चा कोएफिशिएंट 5 आहे, दुसऱ्यामध्ये m चा कोएफिशिएंट 1 आहे. दोन्ही डिफरंट आहे. त्याच पद्धतीने पहिल्या इक्वेशन मध्ये n चा कोएफिशिएंट आहे -3, सेकंड मध्ये n चा कोएफिशिएंट आहे -6. म्हणजे m आणि n दोन्हीचेही कोएफिशिएंट डिफरंट आहे. तर दोन्ही पैकी कोणत्याही एकाचा कोएफिशिएंट आपण इक्वल करून हा एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. समजा आपण इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर नवीन इक्वेशन मिळेल आपल्याला 5m मल्टिप्लाय 2 इज 10m 3n मल्टिप्लाय 2 इज -6n 19 मल्टिप्लाय 2 इज 38. इट इज इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 3 मध्ये इक्वेशन 2 मध्ये जो n आहे व्हेरिएबल त्याचा कोएफिशिएंट आलेला आहे दोन्ही मध्ये -6. तर इथं कोएफिशिएंट सारखं झालं, दोन्ही सुद्धा मायनसचेच आहेत. जेव्हा साइन सारखे असते तेव्हा सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 and इक्वेशन 3. तर इक्वेशन 3 आहे 10m 6n 38. इक्वेशन 2 आहे m 6n -7. सबट्रॅक्शन करताना खालच्या इक्वेशनचे साइन चेंज, पॉझिटिव्ह m निगेटिव्ह झालं, मायनसचे 6m प्लसचे मायनसचा 7 प्लस. तर इथं 10m m is 9m plus minus 6n cancel. 38 plus 7 is 45. आता जे मल्टिप्लाय मध्ये 9 आहे ते डिवाइड मध्ये जातात. We get m equal to 45 divided by 9 which is equal to 5. We get value of m is 5. आता m ची आलेली व्हॅल्यू 5 आपण इक्वेशन 1 मध्ये, इक्वेशन 2 मध्ये किंवा इक्वेशन 3 कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवू शकतो. Put m equal to 5 in equation number 2. तर या इक्वेशन 2 मध्ये आपण इथं m ची व्हॅल्यू 5 ठेवली तर इक्वेशन मिळेल आपल्याला m ची व्हॅल्यू 5 पुढे आहे -6n -7. आता प्लस चे 5 राइट साइड ला -6n -7 -5 -6n -7 -5 is -12. मल्टिप्लाय चे -6 डिवाइड मध्ये n -12 by -6. -12 ला -6 ने डिवाइड केला आन्सर येते 2. तेथे आपल्याला भेटलेला सोल्युशन आहे m, n. Value of m is 5, value of n is 2. 5, 2 is the solution of given simultaneous equation. पुढचा एक्झाम्पल घेऊ. पाचव्या प्रश्नामध्ये दिलेले दोन इक्वेशन आहेत. त्यापैकी पहिला इक्वेशन 5x 2y -3. इट इज इक्वेशन नंबर 1. सेकंड आहे x 5y 4. इट इज इक्वेशन नंबर 2. आता याच्यामध्ये सुद्धा x चे जे कोएफिशिएंट आहे 5 आणि 1 डिफरंट आहे. y चे जे कोएफिशिएंट आहे 2 आणि 5 हे सुद्धा डिफरंट आहे. दोन्ही पैकी कोणताही एक सारखा असला पाहिजे. तर सहजपणे आपण इक्वेशन 2 ला 5 ने मल्टिप्लाय करून
x चे कोएफिशिएंट आपण दोन्ही 5x करू शकतो. सो वी मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5. तर इथे आपण इक्वेशन 2 ला 5 ने मल्टिप्लाय करत आहोत. तर x मल्टिप्लाय 5 इज 5x, 5y मल्टिप्लाय 5 25y, 4 मल्टिप्लाय 5 इज 20. इट इज इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 1 मध्ये 5x, इक्वेशन 3 मध्ये 5x, x चे कोएफिशिएंट सारखे आले. आता सबट्रॅक्शन करून आपण याला एलिमिनेट करू शकतो. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 3. आपण इक्वेशन 3 आणि 1 याचं सबट्रॅक्शन करणार आहोत. इक्वेशन 3 आहे 5x 25y 20. फर्स्ट इक्वेशन आहे 5x 2y -3. सबट्रॅक्शन करताना साइन चेंज, प्लस चा माइनस, प्लस चा माइनस, माइनस चा प्लस. तर 5x 5x कॅन्सल. 25y मधून 2y मायनस केलं तर आपल्याला भेटेल 23y. 20 प्लस 3 इज 23. आता मल्टिप्लाय चे 23 जातील डिवाइड मध्ये. आपल्याला भेटेल y is equal to 23 divided by 23 which is equal to 1. तर इथे आपल्याला व्हेरिएबल y ची व्हॅल्यू भेटलेली आहे 1. आलेली y ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये, 2 मध्ये अथवा 3 मध्ये कोणत्याही मध्ये घेऊन आपण x ची व्हॅल्यू काढू शकतो. तर आलेली y ची व्हॅल्यू 1 आपण या सेकंड इक्वेशन मध्ये पुट करू. Put y equal to 1 in equation 2. We get equation 2 is x plus 5y. The x as it is given plus 5 into value of y is 1 is equal to 4. तर x plus 5 into 1 is 5 is equal to 4 plus 5 minus 4 minus 5, 4 minus 5 which is equal to minus 1. So here solution is x comma y. Value of x is -1, value of y is 1. So -1 comma 1 is the solution of given simultaneous equation. पुढचं उदाहरण घेऊ आपण. सहाव्या एक्झाम्पल मध्ये दिलेला पहिला इक्वेशन आहे 1/3x + y = 10/3. आता इथं जो फर्स्ट टर्मचा कोएफिशिएंट आहे आणि जो कॉन्स्टंट आहे तो फ्रॅक्शन मध्ये आहे. तर याला फ्रॅक्शन मध्ये सॉल्व करण्याच्या ऐवजी आपण याला इंटिजर मध्ये जर कन्वर्ट केलं तर सॉल्व करणं आपल्यासाठी सोपं राहील. तर पहिल्या फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर 3 आहे आणि कॉन्स्टंट मध्ये सुद्धा डिनॉमिनेटर 3 आहे. तर प्रत्येक टर्मला आपण 3 ने मल्टिप्लाय करून हे 3 आपण काढू शकतो. 3 मल्टिप्लाय 1/3x plus 3 मल्टिप्लाय y is equal to 3 मल्टिप्लाय 10/3. तर इथे आपण प्रत्येक टर्मला 3 ने मल्टिप्लाय केलं. 3 3 कॅन्सल, शिल्लक राहिलं 1x. 1x means x plus 3 into y 3y, 3 3 कॅन्सल, राइट साइडला 10. हा भेटला आपल्याला फर्स्ट इक्वेशन x plus 3y is equal to 10. त्याच पद्धतीने प्रश्नामधला सेकंड इक्वेशन आहे 2x plus 1/4y is equal to 11/4. आता इथं जे दोन फ्रॅक्शन आहेत तर दोन्ही डिनॉमिनेटर मध्ये जो नंबर आहे तो 4 च आहे. तर याच पद्धतीने आपण या इक्वेशनला प्रत्येक टर्मला 4 ने मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटर मध्ये जे 4 आहे त्याला रिमूव्ह करू शकतो. 4 मल्टिप्लाय फर्स्ट टर्म आहे 2x, 4 मल्टिप्लाय सेकंड टर्म आहे 1/4y is equal to 4 मल्टिप्लाय कॉन्स्टंट is 11/4. Here we multiply by 4. We get 4 to the 8x plus 4 4 cancel, 1 into y means y is equal to 4 4 cancel 11. It is equation number 2. तर ज्या फ्रॅक्शन मध्ये कोएफिशिएंट दिले होते आपण त्याला मल्टिप्लाय करून पूर्णपणे इक्वेशन इंटिजर मध्ये कन्वर्ट केलं. पहिल्यामध्ये x चा कोएफिशिएंट 1 आहे, दुसऱ्यामध्ये x चा कोएफिशिएंट 8 आहे. दोन्ही डिफरंट आहेत. पहिल्यामध्ये y चा कोएफिशिएंट 3 आहे, दुसऱ्यामध्ये y चा कोएफिशिएंट 1 आहे. इथे सुद्धा कोएफिशिएंट सेम नाही. आणि जोपर्यंत एक कोएफिशिएंट सेम असत नाही आपण एलिमिनेशन करू शकत नाही. तर 8 ने मल्टिप्लाय केलं तर x इक्वल होते, 3 ने मल्टिप्लाय केलं तर y इक्वल होते. तर आपण कोणत्याही इक्वेशनला इक्वल कोएफिशिएंट करू शकतो. तर आपण इक्वेशन 2 ला 3 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय इक्वेशन 2 by 3.
we get 3 into 8 is 24x plus 3 into y is 3y. 11 3 is 33. It is equation number 3. तर इक्वेशन 2 ला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं, हा नवीन इक्वेशन भेटलं, त्याला दिला आपण इक्वेशन नंबर 3. थर्ड इक्वेशन मध्ये y चा कोएफिशिएंट 3y आहे. फर्स्ट इक्वेशन मध्ये सुद्धा y चा कोएफिशिएंट 3y आहे. दोन्ही 3y पॉझिटिव्हच आहेत. सबट्रॅक्शन करून आपण याला एलिमिनेट करू शकतो. तर इथं करणार आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 चं सबट्रॅक्शन. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 3. इक्वेशन 3 आहे 24x 3y is equal to 33 आणि पहिला इक्वेशन आहे x 3y 10. तर दोन्हीचं सबट्रॅक्शन प्लसचा टर्म मायनस, प्लसचा मायनस, प्लसचा मायनस. 24x मधून जर आपण x मायनस केलं तर राहते 23x. 3y minus 3y कॅन्सल. 33 minus 10 is 23. मल्टिप्लाय चे 23 डिवाइड मध्ये जातात. x equal to 23 by 23. Therefore we get value of x is 1. आता मिळालेली x ची व्हॅल्यू 1 आपण इक्वेशन 1 मध्ये, इक्वेशन 2 मध्ये किंवा इक्वेशन 3 मध्ये तिन्ही पैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवून आपण y काढू शकतो. तर आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवू. put x equal to 1 in equation 1. x चा व्हॅल्यू 1 आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवत आहोत. ते इक्वेशन 1 आहे x 3y 10. तर इथं x न लिहिता आपण x ची व्हॅल्यू लिहिणार 1. तर इक्वेशन भेटेल आपल्याला 1 प्लस पुढचा पार्ट आहे 3y 10. तर प्लसचा पार्ट मायनस मध्ये 10 minus 1 is 9. मल्टिप्लाय चे 3 डिवाइड मध्ये we get value of y is 3. So x equal to 1 and y equal to 3 is a solution of given simultaneous equation. पुढचा एक्झाम्पल घेऊ. तर सातव्या प्रश्नामधला पहिला इक्वेशन आहे 99x 101y 499. याला कन्सिडर करू आपण इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन आहे 101x 99y is equal to 501. आता दोन्ही इक्वेशनचं आपण ऑब्झर्वेशन केलं तर x आणि y दोन्हीचेही कोएफिशिएंट डिफरंट आहे, परंतु एक समानता अशी मिळेल आपल्याला की पहिल्या इक्वेशन मध्ये x चा जो कोएफिशिएंट 99 आहे तो दुसऱ्या इक्वेशन मध्ये y चा कोएफिशिएंट आहे. त्याच पद्धतीनं पहिल्या इक्वेशन मध्ये y चा जो कोएफिशिएंट आहे 101 तोच 101 दुसऱ्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट आहे. तर दोन्ही इक्वेशन मध्ये दोन्ही व्हेरिएबलचे जे कोएफिशिएंट आहेत त्यांचे अदला बदल आहे. तर आतापर्यंत 6 उदाहरणांमध्ये आपण दोन्ही पैकी कोणत्याही एका व्हेरिएबलचं कोएफिशिएंट इक्वल केलं आणि नंतर त्याला एलिमिनेशन केलं. तर ती पद्धत या स्वरूपाच्या एक्झाम्पल साठी आपल्याला हार्ड जाते, कारण नंबर्स मोठे आहेत. जर आपल्याला इक्वल करायचं असेल तर याला 101 ने मल्टिप्लाय करावं लागते इक्वेशन 1 ला, इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करावं लागते 99 न. तर आपल्याला दोन नवीन इक्वेशन भेटतात आणि जे कॉन्स्टंट भेटतील किंवा कोएफिशिएंट भेटतील ते मोठाले नंबर्स भेटतील. तर या स्वरूपाचे एक्झाम्पल सॉल्व करणे हे आधीच्या एक्झाम्पल्स पेक्षा जास्त सोपे असतात सॉल्व करण्यासाठी. एकदम इझी पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. तर जेव्हा जेव्हा व्हेरिएबलचे कोएफिशिएंट इंटरचेंज असतील तर दिलेल्या दोन्ही इक्वेशनचा एकदा ऍडिशन करायचं आणि दोन्ही इक्वेशनचा एकदा सबट्रॅक्शन करायचं. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन केल्यानंतर दोन नवीन इक्वेशन आपल्याला मिळतील. त्याला सॉल्व करून आपण व्हेरिएबलचे व्हॅल्यूज काढू शकतो. तर सर्वात आधी दोघांचा ऍडिशन करू आपण. Adding equation 1 and 2. तर इक्वेशन 1 आहे 99x 101y is equal to 499. सेकंड इक्वेशन आहे 101x 99y is equal to 501. दोघांचा ऍडिशन केलं तर 99 101 is
200. 101 plus 99 is 200y and 499 plus 501 is 1000. आता x आणि y सोबत जे कोएफिशिएंट आलेले आहेत ते दोन्ही सारखेच आलेले आहेत 200. राइट साइडला जो कॉन्स्टंट आहे तो आहे 1000. म्हणजे प्रत्येक टर्मला आपण 200 ने डिवाइड करू शकतो. तर प्रत्येकाला आपण 200 ने डिवाइड केलं तर इक्वेशन मिळेल आपल्याला x y 5. इट इज इक्वेशन नंबर 3. इथं आपण डिवाइड केलं 200 न प्रत्येक टर्मला. आता या दोन इक्वेशनचा आपण सबट्रॅक्शन करू. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. आता इक्वेशन 1 मधून आपल्याला 2 मायनस करता येते किंवा इक्वेशन 2 मधून सुद्धा आपल्याला 1 मायनस करता येते. कोणत्याही इक्वेशन मधून कोणताही मायनस केलं तरी आन्सर सारखाच मिळेल आपल्याला. तर सेकंड इक्वेशन आहे 101x 99y 501. फर्स्ट इक्वेशन आहे 99x 101y 499. सबट्रॅक्शन केलं दोघांचा तर हा पॉझिटिव्ह टर्म निगेटिव्ह होतो. 101 मधून 99 मायनस केले तर राहतात 2x. आता इथं 99 मधून 101 मायनस केलं तर आता -2y. लहान संख्येतून मोठी संख्या मायनस केली आन्सर मायनस मध्ये आलं. इथं 501 मधून 499 मायनस केलं तर आन्सर येते 2. आता इथं प्रत्येक कोएफिशिएंट आणि कॉन्स्टंट हा 2 चा आहे. प्रत्येकाला 2 ने डिवाइड करू शकतो आपण. 2 ने डिवाइड केल्यावर भेटेल आपल्याला x y 1. इट इज इक्वेशन नंबर 4. तर इथं आपण प्रत्येकाला 2 ने डिवाइड केलं. तर या पद्धतीचे जेव्हा जेव्हा एक्झाम्पल येतात ते कोएफिशिएंट इंटरचेंज असतात. एकदा दोघांचे ऍडिशन करायचे आपल्याला एक इक्वेशन मिळेल. एकदा दोघांचं सबट्रॅक्शन करायचं आपल्याला दुसरा इक्वेशन मिळेल. आता मिळालेले जे दोन नवीन इक्वेशन आहेत ज्याला आपण 3 आणि 4 क्रमांक दिलं हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करून आपण x आणि y काढू शकतो. तर आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 चं ऍडिशन करू आपण. Adding equation 3 and 4. Equation 3 आहे x plus y is equal to 5. Fourth equation आहे x minus y equal to 1. Addition केलं x plus x 2x plus minus y cancel 5 plus 1 6. 2 डिवाइड मध्ये केले तर आपल्याला लिहिता येईल x equal to 6/2. Therefore we get value of x equal to 3. हे भेटलं आपल्याला एक व्हेरिएबल x ची व्हॅल्यू 3. आता आलेले x ची व्हॅल्यू 3 इक्वेशन 1 2 3 4 कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवू शकता. एकदम सिंपल इक्वेशन आहे इक्वेशन नंबर 3. तर x ची व्हॅल्यू 3 आपण इक्वेशन 3 मध्ये ठेवून आपण y ची व्हॅल्यू काढू. Now we put the value of x equal to 3 in equation 3. Put x equal to 3 in equation 3. We get x ची व्हॅल्यू आपण लिहिली 3 plus y is equal to 5 plus चे 3 राइट साइड ला मायनस we get y equal to 5 minus 3 y equal to 2. Here solution of given simultaneous equation is x comma y is equal to 3 comma 2. तर 3 comma 2 हा दिलेल्या सायमल्टेनियस इक्वेशनचा सोल्युशन आहे. याच पद्धतीने या एक्सरसाइज मध्ये एक शेवटचा प्रश्न आहे. तर एक्सरसाइज मधला शेवटचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. पहिला इक्वेशन आहे 49x 57y 172. सेकंड आहे 57x 49y 252. तर पहिला इक्वेशन 49x 57y 172 याला कन्सिडर करू इक्वेशन 1. 57x 49y 252 याला कन्सिडर करू इक्वेशन नंबर 2. आता जो लास्ट क्वेश्चन सॉल्व केला पूर्ण त्याच पद्धतीचं क्वेश्चन आहे. कोएफिशिएंट इंटरचेंज आहे. एकदा ऍडिशन करायचं एकदा सबट्रॅक्शन. ऍडिंग इक्वेशन 1 and 2. तर पहिला इक्वेशन आहे 49x 57y 172. सेकंड आहे 57x 49y 252.
दोघांचा ऍडिशन केलं तर 49 आणि 57, 9 plus 7 is 16, 1 carry, 5 plus 5 is 10, तर 49 आणि 57 चा ऍडिशन येतो 106 minus 57 plus 49 is 106y equal to 172 plus 252. 2 plus 2 is 4, 7 plus 5 12, 1 carry, 2 plus 2 is 4. तर जे x आणि y चा कोएफिशिएंट आहे 106 आणि कॉन्स्टंट आहे 424, तिन्ही टर्मला आपण 106 ने डिवाइड करू शकतो. प्रत्येकाला 106 ने डिवाइड केलं तर आपल्याला मिळेल x y 4. इक्वेशन नंबर 3 डिवाइडेड बाय 106. तर प्रत्येकाला आपण 106 ने डिवाइड केलं, एक नवीन इक्वेशन भेटलं x y 4. आता इक्वेशन 1 आणि 2 चा आपण सबट्रॅक्शन केलं. Subtract equation 1 and 2. तर इक्वेशन 2 आहे 57x 49y 252. पहिला इक्वेशन आहे 49x 57y 172. सबट्रॅक्शन करताना खालच्या इक्वेशनचे साइन चेंज केले, प्लसचा मायनस, मायनसचा प्लस, प्लसचा मायनस. तर 57 मधून 49 मायनस केले तर आता 8x. आता 49 मायनस चे आहे, 57 प्लस चे आहे, याचा सबट्रॅक्शन येतो प्लस 8y. 252 मधून 172 मायनस केले तर आता 80. प्रत्येकाला आपण 8 ने डिवाइड केलं तर नवीन इक्वेशन भेटेल आपल्याला x y 10. इक्वेशन नंबर 4 इथे डिवाइड केला आपण, प्रत्येकाला 8 न. तर मिळालेला इक्वेशन 3, मिळालेला इक्वेशन 4, दोघांचा ऍडिशन करू आपण. Adding equation 3 and 4. Equation 3 is x minus y equal to 4. Equation 4 आहे x plus y equal to 10. Addition केलं तर भेटेल 2x plus minus y cancel is equal to 14. x equal to 14 by 2 is equal to 7. तर इथे आपल्याला x ची व्हॅल्यू भेटलेली आहे 7. ती x ची व्हॅल्यू 7 आपण इक्वेशन 4 मध्ये किंवा इक्वेशन 3 मध्ये पुट करून y काढू शकतो. Put x equal to 7 in equation number 4. या इक्वेशन 4 मध्ये x ची व्हॅल्यू ठेवणार आपण 7. Then the equation is 7 plus y equal to 10 plus 7 minus मध्ये 10 minus 7 is 3. So here solution is x comma y is equal to 7 comma 3. तर 7 3 या दिलेल्या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन आहे. तर या पद्धतीने आजच्या लेसन मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये राहिलेले पूर्ण एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. या घेतलेल्या एक्झाम्पल्स पैकी आपल्याला कोणत्याही एक्झाम्पल्स मध्ये काही जरी अडचण असेल तर आपल्या जो बंद खडके कोचिंग क्लासेसचा ऍप आहे त्याच्यामध्ये एक चॅट नावाचा ऑप्शन आहे, तुम्ही त्याच्यावर जाऊन आपल्या अडचणी विचारू शकता, त्याचं योग्यपणे समाधान मिळेल. धन्यवाद.